टिळकांना सुद्धा हे माहिती होतं की भाऊसाहेब रंगारे गणपती बसवलाय. त्यांनी त्यांच्या केसरी हे जे वृत्तपत्र आहे त्या केसरी वृत्तपत्रामध्ये याची नोंद करून ठेवली आहे की हा स्तुत्य उपक्रम आहे, लोकांना जमवण्यासाठी हा खूप चांगला उपक्रम आहे, असं टिळकांनी याची नोंद करून ठेवली. त्यानंतर टिळकांनी 1694 साली म्हणजे 2 वर्षानंतर त्यांच्या विंचुरकर वाड्यामध्ये गणपती बसवला. आणि टिळकांच्या या सार्वजनिक गणेशोत्सवाला इतकं व्यापक स्वरूप प्राप्त झालं ना की त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अनेक ठिकाणी मंडळ उभं राहायला सुरू झाली. याला व्यापक स्वरूप प्राप्त होण्याचं कारण काय होतं, तर टिळकांनी या सार्वजनिक गणेशोत्सवामार्फत तिथल्या तरुणांमध्ये देशभक्ती, राष्ट्रवाद मनामध्ये रुजवायचा प्रयत्न केला. त्या गणेशोत्सवामध्ये टिळक स्वतः भाषण द्यायचे. त्यानंतर टिळकांच्या उपस्थितीमध्ये अनेक मोठमोठे नेते तिथं येऊन भाषण द्यायचे. आता तिथं येऊन भाषण द्यायचं कारण काय, तर त्यावेळी परिस्थिती अशी होती की जर आपल्याला कुठे भाषण द्यायचं असेल तर इंग्रजांची परमिशन घ्यायला लागायची. पण गणेशोत्सवामध्ये जर आपल्याला भाषण द्यायचंय तर त्यासाठी इंग्रजांची परमिशन लागायची नाही. त्यामुळे गणेशोत्सव हे एक व्यासपीठ मिळालं एका चळवळीसाठी. म्हणजे लोकमान्य टिळकांच्या मनात स्वराज्याची जी चळवळ होती त्या चळवळीला व्यासपीठ भेटलं गणेशोत्सवामध्ये.